शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय जाणून घ्यायला मिळेल तर हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, कोजागिरी पौर्णिमेची कथा काय आहे, आरोग्याच्या दृष्टीने कोजागिरी पौर्णिमेचं काय महत्त्व आहे, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा इतकी महत्त्वपूर्ण का मानली जाते, अशी सगळी माहिती देणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः नक्की लिहा. चला तर मग आजच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वर्षातील सर्व पौर्णिमा तिथीमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. यंदा शरद पौर्णिमेचे व्रत 16 ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार असून या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाणार आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुख आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे. शरद पौर्णिमेला अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणतात आणि वर्षातील 12 पौर्णिमा तिथीमध्ये तिचे महत्त्व विशेष आहे आणि तिथी असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून साजरा केला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी खूप आनंदी असते आणि रात्री चंद्रप्रकाशात पृथ्वीला भेटायला येते. देवी लक्ष्मीचा त्या भक्तावर विशेष आशीर्वाद असतो ज्यांना ती उपासना आणि भजन आणि कीर्तन गाताना पाहते. म्हणजे माता लक्ष्मी पाहते की कोण जागे आहे आणि तिची पूजा कोण करत आहे. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी चंद्र देखील त्यांच्या 16 टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो. चंद्राच्या किरणामध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपाही होते. शरद ऋतूची चाहूल, हलकीशी थंडी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ आहे जागृती म्हणजे कोण जागत आहे. लक्ष्मीचं आगमन जेव्हा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री होतं तेव्हा माता लक्ष्मी विचारत असते कोण जागत आहे आणि या दिवशी जागरण का करतात. तर माता लक्ष्मीचं आगमन चंद्रमंडळातून पृथ्वीवर होतं असतं आणि ती पूजा जर आपण केली तर माता लक्ष्मी आपले दार उघडे असल्यामुळे आपल्या घरामध्ये येते. म्हणजेच लक्ष्मीचं आगमन दिवाळीसाठी आपल्या घरी होत असतं. तर कोजागिरी पौर्णिमा यासाठीच आपण साजरी करत असतो. कोजागिरी पौर्णिमेला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी नावे आहेत. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशसुद्धा काही भागामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं म्हटलं जातं. पण बंगाली लोक याला कोणी कौमुदी पौर्णिमा, कोणी शरद पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. जागृती म्हणजे कोण जागा आहे, कोण जागृत आहे असे विचारित दुर्गा देवी सर्वत्र फिरते. असं म्हणतात नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण स्त्री शक्ती जागर करतो, आदिशक्तीची पूजा करतो. त्यानंतर विजयादशमीला सीमोल्लंघन करून आपण विजयासाठी प्रार्थना करतो. त्यानंतर ही पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. शेतीची कामं आता अर्ध्यावर आलेली असतात. बऱ्यापैकी तुमच्याकडे सुद्धा आता पिकाची सोमणी किंवा कापणी सुरू झालेली असते. काही ठिकाणी तुमच्याकडची पिकं सोनीला म्हणजेच कापणीला सुद्धा आलेली असतात. शेतातील पिकं वाऱ्यासारखे डोलू लागलेली असतात. पावसाळासुद्धा आता संपत आलेला आहे. काही भागामध्ये नवीन पिकं हाताशी आलेली आहेत. अनेक भागात त्याचमुळे या पौर्णिमेला नवाहा पौर्णिमा असं म्हटलं जातं. आता आपण कोजागिरी पौर्णिमेची कथा जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कथा आहे त्यापैकी एक कथा मी तुम्हाला सांगते. तर बघा, एकदा एक राजा आपलं सगळं वैभव, सगळी संपत्ती गमावून बसलेला असतो. त्याची राणी महालक्ष्मीचं व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते. त्या राजाचं वैभव त्याला परत मिळतं. असं म्हणतात महालक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते
ती चांदण्याच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकालाच विचारते, को जागृती म्हणजे कोण जागा आहे, आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे, हा का आणि तिच्या हाकेला साथ देण्यासाठी सगळेच जागे राहतात. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण मध्यरात्रीपर्यंत जागे राहावं. माता लक्ष्मी अमृताचा कलश घेऊन म्हणजे तिच्याकडून ती एक प्रकारचा आशीर्वादच आपल्यासाठी घेऊन आलेली असते. अमृत कलश म्हणजे आशीर्वादाचाच कलश समजून घ्या. त्या दिवशी ती आशीर्वादाचा कलश घेऊन प्रत्येकाच्या दारोदार जाते, प्रत्येकाला विचारते, कोणी जागा आहे का, आणि त्या दिवशी आपण जरूर मागे राहावं. आपले दरवाजे उघडे असतील. आपण जर कोजागिरी पौर्णिमेची पूजेची मांडणी केलेली असेल तर माता लक्ष्मी अमृत कलश घेऊन आपल्या घरामध्ये येते. दिवाळीच्या स्वागतासाठी आणि दिवाळीच्या आगमनासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रवेश करत असते. ही होती कोजागिरी पौर्णिमेची अगदी छोटीशी कथा. ही कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्रीपर्यंत जरूर जागे राहा. यामुळे काय होईल, माता लक्ष्मी अमृत कलश घेऊन आपल्या घरात प्रवेश करेल. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य धान्याची कधीही कमी पडणार नाही. आता आपण कोजागिरी पौर्णिमेच्या म्हणजे शरद पौर्णिमेच्या तयारी कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुमची कामं नेहमीपेक्षा लवकर आटपून घ्या. यानंतर रात्री तुमची कामं आटपली की आंघोळ करून घ्यायची आहे. सगळ्यांनी आंघोळ करून तुम्ही स्वच्छ कपडे घालायचे आहेत. महिलांनी त्यांच्या आवडीच्या साड्या व दिवशी नेसू शकतात. बऱ्याच ठिकाणी या दिवशी पांढरी साडी, चांदीचे दागिने घालण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ राजस्थानमध्ये हा प्रकार केला जातो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे जसे या दिवशी तयार होतात असेल, तुम्हाला त्या रंगाची साडी या दिवशी नेसायची असेल तर ती तुम्ही नेसू शकता. आंघोळ वगैरे झाली, तुम्ही स्वच्छ कपडे घातले. आता काय करायचं, पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे. पूजा आपल्याला रात्रीच करायची आहे. त्यामुळे रात्री तुमचे दरवाजे खिडक्या उघडे ठेवा. या दिवशी आणि एक पाट घ्यायचा, त्यावर लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे. त्यावर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची. पण लक्षात ठेवा, या मूर्तीवर आपल्याला पांघरून टाकून ठेवायचं आहे. ही मूर्ती किंवा फोटो आपल्याला झाकून ठेवायची आहे. आता तुमच्या घरी जर इंद्राचा फोटो, इंद्राची मूर्ती वगैरे काय असेल तर ती सुद्धा ठेवा, कारण या दिवशी सुद्धा इंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि नसेल तर मग एक मंगल कलश स्थापन करा. शेजारी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि नेहमीप्रमाणे आपण हे जे काही पूजेचे साहित्य, फुले असेल, दिवा लावला असेल, अगरबत्ती लावणं, रांगोळी काढणं, तर अशी काही कामं तुम्ही करून घ्या. म्हणजे पूजेची मांडणी करून घ्या. फक्त एक लक्षात आपल्याला ठेवायचं आहे की माता लक्ष्मीचा जो काही फोटो असेल, मूर्ती असेल, त्यावर आपल्याला कपडा टाकून ठेवायचा आहे किंवा मग एखादी ओढणी असेल, एखाद्या कपडा झाकून ठेवायचा आहे. आणि तो कधीपर्यंत झाकून ठेवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर तुम्ही जिथे कुठे दूध आटवायला ठेवलेला असेल तिथे यायचं आहे. दरवर्षी तुम्ही 12 वाजेपर्यंत काय काय धमाल करता किंवा काय काय करता, या दिवशी ते सगळं करू शकता. तर काही जण गप्पा गोष्टी करतात, तर काही आठवणींना उजाळा देतात, कोणी देवाची गाणी म्हणतात किंवा कोणी मग महालक्ष्मी मंत्राचा जप करू शकतात किंवा मग ओम महालक्ष्मीन महा, ओम महालक्ष्मीन महा किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय महा हा जपसुद्धा सतत करू शकता. मग ते तुम्ही पूजा मांडणीच्या ठिकाणी सुद्धा करू शकता. पूजा मांडणी झाल्यावर तुम्ही तुमच्या उंबरट्यावर हळद आणि चंदनाचे लेपन करायचं आहे. म्हणजे हळद आणि चंदन एकत्र करून त्याची पेस्ट करायची. चंदन नसेल तर हळदीची पेस्ट तयार करायचं आणि त्याचे लेप पण तुम्ही तुमच्या उंबरावर करू शकता. आणि उंबराच्या साईडला म्हणजे जिथे आपण नेहमी लक्ष्मीची पावलं काढू शकता, शुभ लाभ काढू शकता किंवा मग स्वस्तिकसुद्धा काढू शकता. कारण माता लक्ष्मी आपल्या दाराशी येणार आहे, तिच्या आपल्याला स्वागत करायचं आहे. हळद आणि चंदनाचे लेप किंवा हळदीचं लेपन असतं ते पौर्णिमेला करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह असा प्रभाव आपल्याला घरावर पडतो. तर बघा, तुमच्या घरातील जे कोणी ज्येष्ठ अपत्य, कोणी
असेल म्हणजे मोठा मुलगा असेल, मोठी मुलगी असेल किंवा मग मुलाची लग्न झाले असेल तर मुलांची आणि सुनेची अश्विनी करण्याची म्हणजेच आपल्या मोठ्या पत्त्याची अश्विनी करायची पद्धत या दिवशी आहे. म्हणजेच तुमच्या मोठ्या मुलाचं आणि तुम्हाला औक्षण करायचं आहे. सून आलेली असेल तर सोन्याचे सुद्धा औक्षण तुम्हाला या दिवशी करायचं आहे, सोन्याचं सुद्धा. तर या औक्षण करणं असं म्हटलं जातं. अश्विन महिन्यात कोजागिरी पौर्णिमा येते आणि ज्येष्ठ अपत्यांचा पण औक्षण करायचे असते. म्हणजेच त्याला ज्येष्ठ अपत्याची अश्विनी साजरा करणं असं म्हणतात. रात्री 12 वाजेपर्यंत चंद्राबरोबर आपल्या डोक्यावर येतो आणि चंद्राचा प्रकाश आपल्या दुधामध्ये पडतो. चंद्राचा प्रकाश जेव्हा दुधामध्ये पडतो तर तेव्हा मग ते दूध भांड्यामध्ये काढून प्रत्येकाला दिले जातं. आणि काय असतं, हिवाळ्यामध्ये आपल्याला पित्ताचा त्रास जास्त होतो. यामुळे पित्त वाढू नये यासाठी या दुधामध्ये ड्रायफ्रूटची पावडर किंवा मग दुधामध्ये मसाला तयार करून तो टाकला जातो. आणि हे दूध पिल्यामुळे आपल्याला पित्त प्रकोप जो आहे तो शांत होतो. त्यामुळे म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने त्यामुळे या दिवशी हे दूध पिण्याचं महत्त्व आहे. कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नेहमीपेक्षा चंद्राचा जो प्रकाश असतो तो एकदम लख्ख असतो. चंद्राची जी किरणे असतात ती तर एकदम पृथ्वीच्या जवळ आलेली असतात. नेहमीपेक्षा चंद्राचा प्रकाशसुद्धा भरपूर लख्ख असतो. त्यामुळे सुद्धा या कोजागिरी पौर्णिमेला तितकंच महत्त्व आहे. रात्री तुम्ही काही जे दूध आहे ते एकमेकांना देण्यापूर्वी आपण जी काही पूजेची मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला एखादा बाऊलमध्ये किंवा भांडं ठेवून ते दूध माता लक्ष्मीच्या पुण्यामध्ये ठेवायचं आहे. आता लक्ष्मीला हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नमस्कार करायचा आणि म्हणायचं आहे की हे माता लक्ष्मी, तुझं आमच्या घरामध्ये तू नेहमी स्थायी स्वरूपात राहा. कधीही निघून जाऊ नको. आम्ही कधी उठणार नाही, मातणार नाही आणि आमचा हा कोजागिरी पौर्णिमेचा घेतलेला जो वसा आहे तो आम्ही कधीच टाकणार नाही. तर तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहू दे. आणि तो जो काही प्रसाद आपण माता लक्ष्मीच्या चरणापासून ठेवलेला आहे किंवा त्याच्या पुढ्यात म्हणजे समोर ठेवलेला आहे तो सगळा झाल्यानंतर आपण सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आता आरोग्याच्या दृष्टीने याचा काय काय फायदा आहे आणि मुख्य फायदा या दुधाच्या कुणासाठी होणार आहे तर ते सुद्धा सांगणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्यांना दमा, अस्थमा यासारखे आजार आहेत तर त्यांनी त्याचं दम्यावरचं जे औषध आहे ते या दुधाच्या प्रसादामध्ये मिक्स करून प्यायल्यामुळे त्याचा दमा कायमचा जातो. हे लक्षात ठेवा. जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला दमा, अस्थमा यासारखा आजार असेल तर त्याचे जे काही औषध असेल तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री त्या आठवलेल्या दुधामध्ये त्यांचं औषध मिक्स करून प्यायचं आहे. त्यांना दमा या आजारापासून नक्कीच मुक्ती मिळेल. त्यांच्या नेहमीच्या त्रासापेक्षा त्यांचा त्रास नक्कीच कमी होईल याची मात्र खात्री आहे. त्याचबरोबर अजून या दुधाचा कोणाला फायदा आहे तर महिलांना बऱ्यापैकी पिरियडचे प्रॉब्लेम असतात. आता 100% महिलापेक्षा 80% महिलांना PCOD, PCOS सारखे प्रॉब्लेम असतात. तर त्यांनी काय करायचं आहे, हे जे दूध आहे आटवलेलं दूध म्हणजेच खीर, तर ही एका चांदीच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि रात्रभर झाकून ठेवायचे आहे. आणि रात्रभर चंद्राची जी किरणे आहे, चंद्राचा जो शीतल प्रकाश आहे तो त्यावर पडू द्यायचा आहे. यामुळे काय होईल, तुमच्या PCOS सारखे प्रॉब्लेम आहेत ते कायमचे दूर होतील. या दिवशी चंद्राची जी किरणे असतात ती खूप आरोग्यदायी असतात आणि खूप जणांना याचा फायदा झालेला आहे. तुमच्याकडे चांदीची वाटी असेल, प्लेट असेल किंवा मग काचेचे भांडं असेल तर यामध्ये दुधाची खीर घ्यायची आहे आणि यावर एखादं पातळ असं झाकण ठेवायचं आहे, कारण आपल्याला ते बाहेर ठेवायचं आहे. तर मग तुम्ही एखाद्या पातळ अशा ओढणीने किंवा कपड्याच्या एक ग्लास असेल, एक भांडा असेल तर तो छानपैकी बांधून घ्या. रात्रभर चंद्राची किरणे त्यावर पडू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हा कोजागिरी पौर्णिमेचा प्रसाद ग्रहण करायचा आहे. तुम्हाला तुमच्या PCOD, PCOS किंवा पिरियडमध्ये तुम्हाला जे काही त्रास होत असतील ते नक्कीच निघून जातील आणि दूर होतील.
याचीसुद्धा खात्री आहे. तर हा प्रयोग ज्यांना ज्यांना पिरियडचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी नक्की करू शकता. हिंदू पंचांगानुसार यंदा अश्विन महिन्यात 16 ऑक्टोबरला बुधवारी 8:40 वाजता सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आणि तसंही आपल्याला पौर्णिमेचं जो काही चंद्र असतो त्याची पूजा असते किंवा माता लक्ष्मीची पूजा असते, ती रात्री करायची असते. त्यामुळे दुधाचा एखादा आठवून झालं चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यामध्ये पडला की मग तुम्ही माता लक्ष्मी पुढे तो प्रसाद ठेवून मग सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ?